तर समाजासह कुठल्याही गैर आदिवासी जातीला आदिवासीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यापासून आम्ही शासनाने कुठेही त्याच्या प्रतिबंध करण्यात यावा। त्याचबरोबर 12,500 जे काही विशेष भरती आहे ती लवकरात लवकर शासनाने चालू करण्यात यावी। 75,000च्या वर ज्या काही आमचा अनुशेष जागेंचा राहिलेला आहे भरायचा तो सुद्धा शासनाने लवकरात लवकर भरून आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। त्याचबरोबर आमची जी काही छोटी बिंदू नामावलीमध्ये 2 नंबरला आमचा बिंदू होता तो 8 नंबरला बिंदू गेले असल्यामुळे आदिवासी समाजाच्या हिश्श्याला जागाच येत नाहीत आणि आदिवासी समाजावर हा अतिशय भयंकर मोठा अन्याय या शासनाने केलेला आहे। तो एक दूर करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून आदिवासी समाजावरील तो जो काही छोटा बिंदू नामावलीचा विषय आहे तो मार्गी लावावा। आणि त्याचबरोबर पेसा विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील, आश्रमशाळेचे प्रश्न असतील, वसतिगृहाचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न घेऊन आज संबंध तालुक्यातील हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव तहसील कार्यालय हदगाव येथे येऊन तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी याचा जरूर विचार करावा की कुठलाही समाज उठतो आणि आदिवासीमध्ये आरक्षण मागतो। खरं तर आदिवासीमध्ये आरक्षणाची एक कार्यपद्धती संविधानानं 1965च्या लोकूर समितीनं सुद्धा निश्चित केलेली आहे। त्या समितीचे जे काही निकष आहेत ते महाराष्ट्रातला कुठलाही समाज आदिवासी असल्याचा कांगावा करत आहे, परंतु निकष तो पूर्ण करत नाही। त्याची कुठेतरी जाण त्यांना असली पाहिजे, परंतु कुठलं की सुटलं राज्यातलं शांततामय वातावरण खराब करायचं आणि आदिवासी समाजाला त्या सगळ्या वादात ओढायचं आणि सामाजिक शांतता भंग करायची हे अजिबात आदिवासी समाज इथला खपून घेतला जाणार नाही। फुले शाहू आंबेडकरांच्या बिरसाच्या विचारावर चालणारा आदिवासी समाज आता संविधानाची आम्ही अभ्यास करून आलेलो आहोत। त्याच्यामुळं कोण कशाचे निकष पाळतो हे सगळं आदिवासी समाजाला माहीत आहे, अभ्यास करत आहेत आत्ताचे विद्यार्थी। त्याच्यामुळं हे कुठंतरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कॅमेऱ्यापुढे माध्यमापुढे आलं पाहिजे आणि आदिवासी समाजाला एक विश्वास व्यक्त केला पाहिजे, दिला पाहिजे की आदिवासी समाजामध्ये आरक्षणामध्ये आम्ही संरक्षण करण्यासाठी आरक्षणाचं आम्ही बांधील आहोत। तुमचं आरक्षण हे भारतीय संविधानानं, बाबासाहेबांच्या संविधानानं 1950ला अधिसूचित जी किल्ले आहेत त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत। त्याच्यामुळे याच्यामध्ये घुसखोरी करण्यासाठी हा सगळा प्रश्न हा संसदेचा आहे। राज्य शासनाच्या हातात कुठलेही अधिकार भारतीय संविधानानं दिलेले नाहीत, कारण संविधान घटनाकारांना माहीत होतं राज्य शासनाच्या हातात जर हे अधिकार दिले तर या भोळ्या भाबड्या आदिवासींच्या आरक्षणामध्ये कोणीही उठलं सुटलं येऊन घुसखोरी करील आणि या बांधवांचे हक्क अधिकार पासून बाधित ठेवण्यासाठी हे इथले जे काही मोठे व्यापारी लोक आहेत, भटके लोक आहेत, हे घुसखोरी करतील हे बाबासाहेबांना माहीत होतं। त्याच्यामुळं बाबासाहेबांना अतिशय 5 ते 6 प्रकारच्या स्टेप्स या ठिकाणी निर्माण केले आणि हे सर्व अधिकार भारतीय संसदेला दिले। त्याच्यामुळं भारतीय संसदेला हा कुठलाही अनुसूचित राहण्याचा किंवा ठेवण्याचा किंवा त्याच्यात समावेश करण्याचा किंवा वगळण्याचा हा अधिकार संपूर्ण भारतीय संसदेला आहे। त्याच्यामुळं इतकी सोपी प्रक्रिया बाबासाहेबांना केलेली नाही। इथला संविधान निर्माण होण्याच्या अगोदर सुद्धा SC कोण आणि ST कोण, गावखेड्याच्या बाहेर कोण आणि जंगलात राहणारे कोण ही जी काही होती 1931च्या जनगणनेनुसार असो, 1911च्या जनगणनेनुसार असो, हे अगोदर ठरलं होतं। त्यामुळे बाबासाहेबांनी 1950ला संविधान लिहिताना आदिवासींना आरक्षण 342 कलम, SCला 341 कलम आणि OBCला 340 कलमानुसार आरक्षण दिलेलं आहे। जे काही तेलंगणातला संदर्भ देऊन आम्ही आदिवासी असल्याचा बंजारा समाज इथला हैदराबाद गॅजेटचा मुद्दा पुढे आणत आहेत, त्यांना सुद्धा माझे सांगणं आहे की बाबा हो, कर्नाटकमध्ये असो, राजस्थानमध्ये असो, पंजाबमध्ये असो, हरियाणामध्ये असो, तुम्ही SCमध्ये आहात, शेड्यूल कास्टमध्ये। त्याच्यामुळे तुम्ही ती मागणी करणार आहात का महाराष्ट्रामध्ये आम्हाला SCमध्ये सहभागी करा? तर बिलकुल नाही। ते काही निकष तुम्ही पूर्ण करू शकत नाहीत। VJNTचं तुम्हाला मंडल कमिशननुसार जे काही 3% स्वतंत्र आरक्षण मिळालेलं आहे ते तुम्ही शांतपणाने त्याचाच लाभ घेतला पाहिजे आणि यावर तुम्ही कुठली घुसखोरी न करता नेत्यांच्या याच्यामध्ये न येता तुम्ही शांतता भंग करू नये एवढी विनंती करतो आणि आदिवासी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नये।